येथे दिलेल्या मजकुराचा मराठी सारांश पुढीलप्रमाणे करता येईल. अध्याय 14 चिंता आणि आत्मसन्मान. 1. चिंता आणि त्याचे प्रमाण. जीवनात सुमारे 4 पैकी 1 अमेरिकन गंभीर चिंतेचा अनुभव घेतो, ज्यामुळे वैद्यकीय दृष्ट्या चिंता विकार अँझायटी डिसऑर्डर निश्चित होऊ शकतो. परंतु विकार नसलेले लोकही कधी ना कधी अनावश्यक चिंता आणि घाबरटपणा अनुभवतात, जे फक्त आनंद कमी करतात आणि उद्दिष्टे साधण्यात अडथळा आणतात. 2. मेंदू आणि चिंता. मानवाचे मेंदू भीती आणि काळजीची नोंद ठेवण्यासाठी सुसज्ज आहे. या प्रणालीचा मुख्य उद्देश म्हणजे धोक्याची चेतावणी देणे आणि शरीरात जैवरासायनिक बदल निर्माण करून प्रतिसादास सज्ज करणे. सकारात्मक बाजू. चिंता आपल्याला धोक्याचा अंदाज घेण्यास आणि प्रतिबंधात्मक उपाय करण्यास मदत करते. 3. चिंता अनियंत्रित झाल्यास. वास्तविक धोक्याशिवाय चिंता वाढल्यास ती नकारात्मक बनते. जास्त प्रमाणात चिंता मानसिक आणि शारीरिक त्रासाची कारणीभूत ठरते. निर्णयक्षमतेवर परिणाम. चिडचिड वाढवणे, एकूण कार्यक्षमता कमी करणे, शारीरिक समस्यांमध्ये वाढ. 4. मुख्य संदेश. सर्व प्रकारच्या चिंता नकारात्मक परिणाम करू शकतात, जर ती योग्य मर्यादेत ठेवता वाढली तर. यामुळे आत्मसन्मान कमी होऊ शकतो आणि जीवनातील उद्दिष्टे साधण्यात अडथळा निर्माण होतो. येथे दिलेल्या मजकुराचा मराठी सारांश पुढीलप्रमाणे करता येईल. अध्याय 14 चिंता आणि आत्मसन्मान भाग 2. 1. चिंता आणि शारीरिक परिणाम. अत्यधिक चिंता थकवा, स्नायूंचा ताण, वेदना, रोगप्रतिकारक शक्तीचा घट, हृदयविकार आणि पचनसंस्थेच्या समस्यांना कारणीभूत ठरू शकते. किशोरवयीन मुलींमध्ये ती वाढ थांबण्यास देखील कारणीभूत ठरू शकते. 2. चिंता निर्माण होण्याची कारणे. जैविक घटक. काही लोकांना न्यूरोलॉजिकल किंवा आनुवंशिक संवेदनशीलता असते. वैज्ञानिकांनी असे जीन शोधले आहेत जे चिंतेच्या प्रवृत्तीशी संबंधित आहे. शिक्षण आणि शिकलेली सवय. सर्व चिंता आनुवंशिक नसतात. शिक्षण, शिकणे आणि वातावरण हे देखील मोठ्या प्रमाणावर प्रभाव टाकतात. 3. उपाय आणि व्यवस्थापन. गंभीर प्रकरणांमध्ये औषधोपचार उपयोगी ठरू शकतो. बहुतेक लोकांसाठी दैनंदिन चिंता आणि अस्वस्थता व्यवस्थापित करण्यासाठी साध्या उपायांचा वापर केला जातो. 1. वैद्यकीय तपासणी. अंतर्निहित शारीरिक आजारांमुळे चिंता आहे का हे निश्चित करणे. 2. शारीरिक आरोग्य सुधारणा. योग्य आहार, नियमित व्यायाम. 3. मानसिक आरोग्य. करुणा, सामाजिक संपर्क आणि चांगल्या नात्यांचा विकास. 4. तांत्रिक उपाय, संज्ञानात्मक हस्तक्षेप. कॉग्निटिव्ह इंटरव्हेन्शन. कॉग्निटिव्ह इंटरव्हेन्शन. चिंता निर्माण करणाऱ्या विचारांना सत्यापूर्ण, सकारात्मक विचारांनी बदलणे. राग आणि द्वेषावर वापरलेली पद्धत याच्यावर लागू करता येते. हे दैनंदिन चिंता आणि भय कमी करण्यासाठी प्रभावी आहे. 5. भीतीची ओळख. सर्व प्रकारच्या भीतीला समान मानू नये. वास्तविक भीती, हिंसा, रक्तसाक्षात्कार याबाबत योग्य जागरूकता. नैतिक भावनिक भीती, चुकीच्या कृतींच्या दीर्घकालीन परिणामांबद्दल, द्वेषाबद्दल, दुःखाबद्दल भीती. योग्य भीती आपल्याला योग्य मार्गावर ठेवते आणि हृदयपूर्ण व्यक्ती होण्यास मदत करते. येथे दिलेल्या मजकुराचा मराठी सारांश पुढीलप्रमाणे करता येईल. अध्याय 14 चिंता आणि आत्मसन्मान भाग 3. 1. भीतीचे प्रकार. वास्तविक भीती, हिंसा, रक्तसाक्षात्कार यासारख्या वास्तविक धोक्यांपासून उद्भवते. मानसिक निर्माण, मेंटल प्रोजेक्शन. आपल्या मनाच्या कल्पनांवर आधारित भीती. उदाहरण, लहानपणी अंधाया खोलीत जाण्याची भीती किंवा अति काळजी.
नकारात्मक भावना दुसऱ्यावर प्रोजेक्ट करणे. ज्या व्यक्तीला आपण धोकादायक समजतो ती खरी नसते, आपली स्वतःची मानसिक स्थिती प्रभावित करते. 2. चिंता, ऑनगोइंग वरी, व्यवस्थापन. उपाय दृष्टिकोन. जर समस्या सोडवता येण्याजोगी असेल तिचा उपाय शोधा, चिंता करू नका. जर समस्या सोडवता येत नसेल तिच्यावर विचार करून वेळ वाया घालवू नका. स्वीकारा की तुम्ही काही बदलू शकत नाही. या पद्धतीने ऊर्जेचे योग्य उपयोग आणि मानसिक शांतता मिळते. 3. चिंतेच्या विविध प्रकारांचा विचार. जैविक कारणे. काही लोकांना हृदयाची धडकन वाढणे, हात पाय घामाळणे ही जैविक असू शकते. सामाजिक चिंता. इतर लोक काय विचारतील याची भीती. उदाहरणार्थ, लोक आपल्याला मूर्ख समजतील की नाही याची चिंता. उपचार पद्धती. जैविक कारणांसाठी वैद्यकीय उपाय उपयोगी ठरतात. मानसिक कारणांसाठी कॉग्निटिव्ह रिफ्रेमिंग, मानसिक विश्लेषण आणि सकारात्मक विचारांची साधना उपयुक्त आहे. 4. दलाई लामा यांचे अनुभव. दलाई लामा स्वतः देखील सामाजिक चिंता आणि तणाव अनुभवले आहेत, हे त्यांनी खुलासा केला. यामुळे लक्षात येते की भीती आणि चिंता ही सर्वसामान्य मानवी अनुभव आहेत आणि यावर मात करण्यासाठी योग्य तंत्रांचा अवलंब करणे आवश्यक आहे. येथे दिलेल्या मजकुराचा मराठी सारांश पुढीलप्रमाणे करता येईल. अध्याय 14. चिंता आणि आत्मसन्मान, भाग 4. 1. सार्वजनिक बोलण्याची चिंता. दलाई लामा यांना सार्वजनिक व्याख्यान किंवा भेटीपूर्वी थोडी ताण किंवा घबराट अनुभवायला मिळते. उदाहरण, चोऊ एनलाई आणि माओ झेडॉंग यांच्याशी भेटीत ते तणावग्रस्त झाले. पारंपरिक बैठक प्रोटोकॉल विसरून लगेच व्यवसायावर लक्ष केंद्रित केले. तरीही त्यांनी हसतखेळत ही आठवण शेअर केली. 2. चिंता नियंत्रित करण्यासाठी उपाय. योग्य उद्देश, प्रॉपर मोटिवेशन. व्याख्यानाचे उद्दिष्ट लोकांना लाभ देणे, फक्त ज्ञान दाखवणे नाही. जे माहीत आहे ते स्पष्टपणे मांडणे, जे समजले नाही ते नम्रपणे सांगणे. माझ्यासाठी हे कठीण आहे. खरेपणा आणि प्रामाणिकता. छाप पाडण्याची किंवा मूर्ख वाटण्याची भीती कमी होते. योग्य उद्देश आणि प्रामाणिक वृत्ती ही भीती आणि चिंता दूर करण्यासाठी शक्तिशाली औषध ठरते. 3. आत्मविश्वास आणि कार्यक्षमतेवर आधारित चिंता. कधीकधी चिंता विफलतेची भीती किंवा स्वतःला अपयशी वाटण्याची भावना म्हणून अनुभवली जाते. दलाई लामाने हे सांगितले की जर आपण 70% लोकांना मदत करू शकतो, तर काहींना मदत मिळाल्याची चिंता किंवा असमर्थता ही सामान्य आहे. सत्यनिष्ठेने मदत करण्याची इच्छा, सिन्सिअर मोटिवेशन टू हेल्प, हीच मुख्य गोष्ट आहे आणि हीच चिंता कमी करण्यास मदत करते. येथे दिलेल्या मजकुराचा मराठी सारांश पुढीलप्रमाणे करता येईल. अध्याय 14. चिंता आणि आत्मसन्मान, भाग 5. 1. दलाई लामाचा दृष्टिकोन. योग्य प्रेरणा, प्रॉपर मोटिवेशन. योग्य प्रेरणा भीती आणि चिंता कमी करणारा कवच. जर एखाद्या कार्यामागे आपली खरी इच्छा लोकांना मदत करण्याची असेल, तर अपयश झाला तरी पश्चात्तापाची आवश्यकता नाही. उदाहरण, व्याख्यान किंवा सार्वजनिक भेटीत काही चुका झाल्या, तरीही जर उद्देश सत्कार्यता, दया आणि लोकांना लाभ देणे असेल, तर चिंता होत नाही. चुकीची प्रेरणा, वाढलेली चिंता. जर अंडरलाईन मोटिवेशन फक्त स्वार्थ किंवा फसवणूक असेल, तर अपयश झाल्यास ती भीती आणि आत्मसंकोच वाढवते. 2. चिंता कमी करण्याचे 2 मुख्य उपाय, अँटिडोट्स. 1. सकारात्मक विचार वापरणे, काउंटरॅक्टिव्ह थॉट. समस्या सोडवता येत असल्यास उपाय शोधा. जर उपाय नाही, तर चिंता करण्याची गरज नाही. 2. मूलभूत प्रेरणा बदलणे, ट्रान्सफॉर्मिंग मोटिवेशन. आपल्या अंतर्निहित उद्देशाला दयाळूपणा आणि सहानुभूतीच्या दिशेने वळवणे. हे केल्याने
छोट्या किंवा मोठ्या संकटांमध्येही निर्भय आणि मानसिक स्थिरता टिकते. 3. दलाई लामाचा दृष्टिकोन वर्सेस पाश्चात्य मानसशास्त्र. पाश्चात्य प्रेरणा सल्लागार सामान्यतः जागतिक यश, पैसा किंवा सत्ता साध्य करण्यासाठी प्रेरणा वाढवतात. दलाई लामाचा दृष्टिकोन मानवी वृत्ती बदलण्यावर केंद्रित. नकारात्मक मानसिक प्रवृत्तींना कमी करणे. उपयुक्त, दयाळू व सहानुभूतीपूर्ण वर्तनासाठी उत्साह निर्माण करणे. अधिक अल्ट्रुइस्टिक, परोपकारी, प्रेरणा अत्यंत भीतिजनक परिस्थितीतही निर्भयता. 4. मूलभूत संदेश. जर आपण सत्कार्यता आणि दया यांच्या प्रेरणेने जगलो तर आपले भीती आणि चिंता कमी होतात आणि आपल्याला कोणत्याही परिस्थितीत अधिक मानसिक स्थिरता मिळते. हे तत्त्व लहान घटनांवरही लागू करता येते, जसे की कामाच्या त्रासदायक परिस्थितीमध्ये फक्त हानी करण्याची खात्री करणे. हे मानसिक ताण कमी करण्यास मदत करते. येथे दिलेल्या मजकुराचा मराठी सारांश पुढीलप्रमाणे करता येईल. अध्याय 14 चिंता आणि आत्मसन्मान, भाग 6. 1. प्रामाणिक प्रेरणा दैनंदिन चिंता कमी करणारा उपाय. एका कॉलेज विद्यार्थ्याचे उदाहरण. तो सामाजिक परिस्थितीत खूप लाजाळू आणि चिंताग्रस्त होता. दलाई लामाचा दृष्टिकोन वापरून त्याने आपली प्रेरणा प्रामाणिक आहे का हे तपासले. उद्देश एखाद्या व्यक्तीशी मैत्री किंवा प्रेमाची इच्छा. कोणताही गैरहेतू नाही, फक्त चांगले करणे. या विचारांनी त्याला भीतीवर मात करून बोलण्याचा धैर्य मिळाले, अगदी तिला विचारण्यासाठी. परिणामी अपयश झाला तरी चिंता कमी झाली, कारण प्रामाणिक प्रेरणा असल्याचे जाणून त्याला समाधान मिळाले. 2. आत्मसन्मान, सेल्फ एस्टीम आणि प्रामाणिकपणा. संतुलित आत्मसन्मान अत्यंत महत्त्वाचे. कमी आत्मसन्मान आपल्याला पुढे जाणे, आव्हाने स्वीकारणे आणि काही धोके घेणे कठीण बनवतो. अत्यधिक आत्मसन्मान. स्वतःच्या क्षमतेची जास्त कल्पना ठेवणे. प्रत्यक्ष वास्तव जगाशी जुळवताना नैराश्य, क्रोध, निराशा. दृष्टिकोनामुळे इतरांपासून अंतर निर्माण होते, संबंध कमी समाधानी होतात. खूप आत्मविश्वास घेतल्यास धोकादायक निर्णय घेण्याची शक्यता वाढते. 3. महत्त्वाचे संदेश. प्रामाणिक प्रेरणा आणि आत्मसन्मान चिंता कमी करण्याचे आणि सामाजिक आव्हाने सामोरे जाण्याचे महत्त्वाचे साधन आहेत. आपल्या उद्देशांचा सतविचार करून भीती आणि ताण नियंत्रित करता येतो आणि अपयश झाल्यासही मानसिक शांतता टिकवता येते. येथे दिलेल्या मजकुराचा मराठी सारांश पुढीलप्रमाणे करता येईल. अध्याय 14 चिंता आणि आत्मसन्मान, भाग 7. 1. पश्चिमी मानसशास्त्रातील दृष्टिकोन. स्वतःबद्दलचे छायाचित्र, सेल्फ इमेज आणि आत्मसन्मान. कमी किंवा जास्त आत्मसन्मान याचे मूळ लहानपणी घडलेल्या अनुभवांमध्ये शोधले जाते. पालकांकडून किंवा वातावरणातून मिळालेल्या सकारात्मक आणि नकारात्मक संदेशांमुळे व्यक्तीची स्वतःबद्दलची धारणा तयार होते. खराब किंवा अस्वस्थ प्रारंभीच्या अनुभवामुळे स्वतःबद्दलची विकृत धारणा तयार होऊ शकते. जे लोक यामुळे आयुष्यात अडचणींना सामोरे जातात, ते सहसा मानसोपचार, सायकोथेरपी कडे वळतात. मनोविश्लेषक, इन्साइट ओरिएंटेड सायकोथेरपिस्ट्स, रुग्णाला त्याच्या प्रारंभीच्या नात्यांतील दोष समजावून देतात आणि हळूहळू नकारात्मक आत्मसन्मान सुधारण्याचे प्रशिक्षण देतात. 2. दलाई लामा यांचा दृष्टिकोन. बाण बाहेर काढणे, समस्या निर्माण का झाली, हे विचारण्याऐवजी थेट उपायावर लक्ष केंद्रित करणे. कमी किंवा जास्त आत्मसन्मान असलेल्या मानसिक स्थितींवर प्रत्यक्ष मार्गाने मात करणे. हेतू, नकारात्मक मानसिक अवस्थांवर नियंत्रण ठेवणे आणि सकारात्मक मानसिक वृत्ती वाढवणे. 3. आत्मविश्वास आणि नम्रता. दलाई लामानुसार
महान आध्यात्मिक व्यक्तींच्या बाबतीत स्वतःवरील आत्मविश्वास आवश्यक आहे हे त्यांना मोठे उद्दिष्ट साध्य करण्याची साहसाची क्षमता देते. बाह्यपणे हे अहंकार किंवा दंभासारखे दिसू शकते, परंतु कारण आणि हेतुपूर्ण असते, नकारात्मक नसते. सामान्य लोकांसाठी जास्त आत्मविश्वास किंवा आत्मसन्मान असणे अस्सल स्वभावाचे नसेल, तर ते अहंकार किंवा दंभ म्हणून दिसू शकते. 4 संदेश. संतुलित आत्मसन्मान, प्रामाणिक आणि नम्र वृत्ती मानसिक स्वास्थ्य आणि धैर्य वाढवतात. आत्मविश्वासाचा उद्देश सकारात्मक हेतू आणि इतरांसाठी चांगले करण्याचा विचार असावा, अन्यथा तो अहंकारात रूपांतरित होतो. येथे दिलेल्या मजकुराचा मराठी सारांश पुढीलप्रमाणे करता येईल. अध्याय 14 आत्मविश्वास, अहंकार आणि प्रामाणिकता, भाग 8. 1. आत्मविश्वास आणि अहंकार यातील फरक. अहंकार, ॲरोगन्स. दुसऱ्यांपेक्षा स्वतःला श्रेष्ठ समजणे, मूळ नसलेला वाढलेला आत्मसन्मान. बहुधा नकारात्मक परिणाम निर्माण करतो. स्वस्थ आत्मविश्वास, हेल्थी सेल्फ कॉन्फिडेन्स. स्वतःची क्षमता ओळखणे, योग्य आणि वास्तविक आधारावर आत्मविश्वास ठेवणे. सकारात्मक परिणाम साधतो. फरक ओळखण्याचा मार्ग. अहंकार नेहमी स्वतःला सर्वोच्च मानतो, इतरांचे हित दुर्लक्षित करतो. आत्मविश्वास हा सेवेच्या इच्छेवर आधारित असतो, इतरांची काळजी घेतो. दलाई लामानुसार कधीकधी हा फरक फक्त परिणाम पाहूनच ओळखता येतो. 2. अहंकार कमी करण्याचे उपाय. सर्वसामान्य उपाय. स्वतःच्या दुःख आणि मर्यादा यांचा विचार करणे. वेगवेगळ्या विषयांमध्ये असलेल्या आपल्यातील अज्ञानाची जाणीव करून घेणे, किती गोष्टी आपण अजून शिकले नाहीत, हे लक्षात आणणे. यामुळे अहंकार कमी होतो आणि नम्रता वाढते. 3. प्रामाणिकता आणि आत्मविश्वास. प्रामाणिकपणा आत्मविश्वास यांचा संबंध. स्वतःबद्दल प्रामाणिक राहणे, आपली क्षमता, मर्यादा ओळखणे. इतरांसोबत प्रामाणिक राहणे, छुप्या गोष्टी नाहीत, भीती नाही. परिणाम. प्रामाणिकपणा वाढविल्यास आत्मविश्वास वाढतो, भीती कमी होते, चिंता कमी होते. 4. संदेश. आत्मविश्वास आणि अहंकार यामध्ये सूक्ष्म अंतर आहे आणि त्यात सेवा आणि इतरांच्या भल्याचा विचार महत्त्वाचा आहे. प्रामाणिक आणि नम्र दृष्टिकोन राखणे सकारात्मक आत्मविश्वास टिकविण्यास मदत करते. जर हवे असेल, मी आता अध्याय 14 चा संपूर्ण सारांश तयार करून देऊ शकतो, ज्यात चिंता, भीती, आत्मसन्मान, अहंकार, प्रेरणा, प्रामाणिकता, आत्मविश्वास, दलाई लामाचे तंत्र आणि उपाय सर्व मुद्दे समाविष्ट असतील. याचे संपूर्ण सारांश तयार करू. येथे दिलेल्या मजकुराचा मराठी सारांश पुढीलप्रमाणे करता येईल. आत्मविश्वास, प्रामाणिकता आणि आत्ममूल्यमापन, भाग 9. 1. अपेक्षा आणि आत्मविश्वास. लोक दलाई लामाकडे अत्यंत उच्च अपेक्षा ठेवतात, जसे की चमत्कार करणे, सर्व माहिती जाणून घेणे किंवा योग्य निर्णय नेहमी घेणे. तथापि, दलाई लामा स्वतःला संपूर्ण ज्ञान असलेला समजत नाहीत, त्यामुळे अशा अपेक्षांमुळे त्यांना अविश्वास किंवा आत्मसंशय होत नाही, फक्त थोडा अस्वस्थ वाटतो. 2. प्रामाणिकता, सल्ला घेणे. निर्णय घेण्याआधी सल्ला मागणे आणि चर्चा करणे, अधिकाऱ्यांशी, मित्रांशी किंवा योग्य व्यक्तींसोबत. या प्रक्रियेमुळे घेतलेले निर्णय अधिक आत्मविश्वासाने आणि शांतीने घेतले जातात. 3. आत्मविश्वास वाढवण्यासाठी प्रामाणिकपणा. स्वतःबद्दल प्रामाणिक राहणे, आपली क्षमता काय आहे, काय नाही, हे स्वीकारणे. लक्षात ठेवा, आपण शक्य असलेल्या गोष्टींचा प्रयत्न करत नाही, तर त्यातून आत्मविश्वास कमी होतो. दलाई लामाचे उदाहरण, मोठ्या प्रेक्षकांसमोर मला माहिती नाही असे मान्य करणे.
यामुळे आत्मविश्वास टिकतो कारण तो छुप्या कौशल्यांच्या भ्रामक अपेक्षांवर अवलंबून नाही. 4. आत्ममूल्यमापनाचे फायदे. अचूक आणि वास्तववादी आत्ममूल्यमापन असलेल्यांना स्वतःवर विश्वास जास्त, आत्मसंतोष अधिक, कमी चिंता आणि आत्मसंशय. 5. संदेश. आत्मविश्वास वाढवण्यासाठी प्रामाणिकपणा, योग्य चर्चा, वास्तविक आत्ममूल्यमापन हे मुख्य घटक आहेत. स्वतःच्या मर्यादा मान्य करून, आपल्या क्षमतांचा योग्य विचार करून, लोकांसोबत स्पष्ट राहणे हे आत्मविश्वास टिकवते. येथे दिलेल्या मजकुराचा मराठी सारांश पुढीलप्रमाणे करता येईल. आत्मघृणा, सेल्फ हेट्रेड आणि आपल्या क्षमतांवर चिंतन. 1. आत्मघृणेची संकल्पना. 1991 मध्ये भारतात दलाई लामा यांनी वैज्ञानिक, मानसशास्त्रज्ञ, वैद्यकीय आणि ध्यान शिक्षकांसोबत नश्रीर संबंध आणि भावनिक अनुभव व शारीरिक आरोग्य यावर चर्चा केली. त्यावेळी त्यांना एक नवीन संकल्पना समजली, सेल्फ हेट्रेड, आत्मघृणा. त्यांनी विचार केला, आपण स्वतःला प्रेम करतोच. स्वतःला नापसंत कसा करावा? बुद्धधर्मात अभ्यासक नेहमी स्वकेंद्रित विचार व स्वार्थी वृत्तीवर मात करण्याचा प्रयत्न करतात, त्यामुळे आत्मघृणेची कल्पना त्यांना अगदी नवीन वाटली. 2. मानसशास्त्रीय दृष्टिकोन. लेखकाने दलाई लामाला सांगितले की स्वप्रतिमा, सेल्फ इमेज कशी तयार होते. पालकांकडून मिळणारे अप्रत्यक्ष आणि प्रत्यक्ष संदेश मुलांवर प्रभाव टाकतात. जेव्हा आपल्या वर्तनामुळे आपली आदर्श प्रतिमा पूर्ण होत नाही, तेव्हा आत्मघृणा वाढते. काही सामाजिक किंवा सांस्कृतिक घटक, विशेषतः महिला आणि अल्पसंख्याक समूहांमध्ये, ही समस्या अधिक तीव्र बनवतात. 3. समाजातील आत्मघृणेचा दृष्टिकोन. प्रसिद्ध उद्गार. ग्रूचो मार्क्स, मी कधीच असा क्लब जॉईन करणार नाही ज्यात मला सामील केले जाईल. मार्क ट्वेन, खरं तर, प्रत्येक माणसाला स्वतःवर फारसा आदर नसतो. कार्ल रॉजर्स, अनेक लोक स्वतःला निरुपयोगी, अवर्णनीय आणि अप्रिय मानतात. पश्चिमी संस्कृतीत ही समस्या काही प्रमाणात आहे, विशेषतः जे लोक सायकोथेरपीकडे वळतात, पण बहुतेक लोकांमध्ये ती इतकी व्यापक नाही. 4. दलाई लामाचा दृष्टिकोन. दलाई लामाला ही संकल्पना अविश्वसनीय वाटली, कारण बुद्धधर्मात स्वादर आणि आत्मसमर्थन शिकवले जाते. तो प्रश्न मानसशास्त्रीय समजून घेण्याच्या दृष्टिकोनातून पाहत आहेत की ही भावना कशी उद्भवते आणि तिचा उपचार कसा करता येईल. या निबंधानुसार, आत्मघृणा कमी करण्यासाठी आपल्या क्षमतांवर विचार करणे, स्वप्रतिमेची योग्य समज आणि प्रामाणिक आत्ममूल्यमापन हे महत्त्वाचे उपाय आहेत. येथे दिलेल्या मजकुराचा मराठी सारांश पुढीलप्रमाणे करता येईल. आत्मघृणा आणि मानवी स्वभाव. 1. आत्मघृणा सर्वत्र नाही. दलाई लामाला सेल्फ हेट्रेड, आत्मघृणा, ही संकल्पना अगदी नवीन वाटली. तिबेटी संस्कृतीत ही जवळजवळ अस्तित्वात नाही, हे दाखवते की ही मानसिक अवस्था जन्मजात नाही, नक्कीच दूर करता येण्याजोगी आहे. यामुळे आत्मघृणेची ताकद कमी करता येते, आशा वाढते आणि तिचा मुकाबला करण्याची तयारी होते. 2. दलाई लामाचा दृष्टिकोन, स्वतःची खरी इच्छा. त्यांनी विचार केला, स्वतःला नापसंत करणे. अर्थातच आपण स्वतःला प्रेम करतो. प्रेमाचे परिभाषा, इतराची खरी आनंद मिळावी, हा निष्पक्ष, अनिर्वचनीय आणि अनन्य प्रकारचा प्रेम. जर आपली परिभाषा ख्या प्रेमावर आधारित असेल, तर प्रत्येक व्यक्ती खरंच स्वतःचा आनंद इच्छितो आणि त्यातून स्वतःवर मूलभूत प्रेम दिसते. 3. आत्मघृणेवरील उपचार. स्वघृणा दूर करण्यासाठी शक्तिशाली उपाय. स्वतःला आठवण करून देणे की आपण मूळतः आनंद इच्छितो, जरी आपल्याला स्वतःच्या काही गुणांची नापसंती असेल तरीही. अत्यंत गंभीर प्रकरणात,
जिथे व्यक्ती आत्महत्येचे विचार करतो त्यामागे संपूर्ण वेदना दूर करण्याची इच्छा असते, फक्त स्वतःला त्रास देण्याची नाही. 4. बुद्ध धर्मातील दृष्टिकोन. उदासी आणि हताशा हे एक प्रकाराचे अत्यंत अवरोधक आहे, स्वघृणा याहूनही तीव्र आणि धोका निर्माण करणारी आहे. उपाय: प्रत्येक व्यक्तीमध्ये बुद्ध स्वरूप, बुद्धा नेचर आहे, परिपूर्णतेचा आणि ज्ञानप्राप्तीचा बीज किंवा क्षमता, जरी व्यक्तीची परिस्थिती कमजोर किंवा अभावग्रस्त असली तरी. यावर चिंतन केल्याने स्वघृणा कमी करण्यास मदत होते आणि व्यक्तीला सकारात्मक मानसिक शक्ती मिळते. मुख्य मुद्दा: आत्मघृणा जन्मजात नसते, ती शिकलेली मानसिक अवस्था आहे. खरे प्रेम आणि स्वतःसाठी मूळ आनंदाची जाणीव आत्मघृणेचा शक्तिशाली प्रतिकारक आहे. बुद्ध स्वरूपावर विश्वास ठेवणे आणि स्वतःची क्षमता ओळखणे हे आत्मघृणा कमी करण्याचे मार्ग आहेत. येथे दिलेल्या मजकुराचा मराठी सारांश पुढीलप्रमाणे करता येईल. आत्मघृणा विरुद्ध आपल्या क्षमतांचा विचार. 1. लक्ष केंद्रित करणे. आत्मघृणा किंवा निराशेच्या अवस्थेत असलेल्या व्यक्तींनी सर्व दुःखावर लक्ष न देता स्वतःच्या संभाव्यता आणि सकारात्मक पैलूंवर लक्ष केंद्रित करावे. उदा. मानवी बुद्धिमत्ता, क्षमता, निश्चय आणि जीवनातील संधी यांचा विचार करणे. यामुळे व्यक्तीचा आत्ममूल्य आणि आत्मविश्वास वाढतो. 2. गैरबौद्ध किंवा नवीन लोकांसाठी उपाय. प्रत्येक माणसाकडे अद्भुत मानवी बुद्धिमत्ता आणि निश्चय साधण्याची क्षमता असते. जर आपण या क्षमतांची सक्त जाणीव ठेवली तर निराशा, असहाय्यता आणि आत्मघृणेची भावना कमी होते. 3. शारीरिक आजारांशी तुलना. डॉक्टर फक्त आजारावर औषध देत नाहीत, तर रुग्णाची संपूर्ण शारीरिक स्थिती बळकट ठेवतात. त्याचप्रमाणे जर आपण स्वतःच्या मानवी क्षमतांचा आणि बुद्धिमत्तेचा जाणीव ठेवलं तर आपल्याकडे मानसिक आरोग्याची अंतर्निहित ताकद निर्माण होते. ही अंतर्निहित ताकद आपल्याला कुठल्याही परिस्थितीत आशा हरवून देता आत्मघृणेच्या तळाशी पडता समोर येणाऱ्या अडचणींवर मात करण्यास मदत करते. 4. दलाई लामाचा दृष्टिकोन. मानव क्षमतांवर सतत लक्ष ठेवणे म्हणजे मानसिक आरोग्य आणि आत्मघृणा विरुद्ध प्रतिकाराची सराव पद्धत. तिबेटी संस्कृतीत ही एक दैनिक ध्यानपद्धती आहे, म्हणून आत्मघृणा या मानसिक अवस्थेने तिबेटी समाजात रुजली नाही. सारांशाचे मुख्य संदेश. आत्मघृणेचा सामना करण्यासाठी स्वतःच्या सकारात्मक क्षमतांवर लक्ष केंद्रित करणे अत्यंत प्रभावी आहे. मानवी बुद्धिमत्ता, निश्चय आणि क्षमता ही अंतर्निहित शक्ती आहे जी संकटांवर मात करण्यास मदत करते. सत्याची जाणीव ठेवणे आणि ध्यान करणे हे आत्मघृणा कमी करण्याचे मुख्य साधन आहे.